समाज साधना न्यूज, समाजहितासाठी सदैव अग्रेसर। सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड आणि सुदर्शन घुले यांना बीड तुरुंगात मारहाण झाल्याचा दावा सुरेश धस यांनी केला। एकीकडे तुरुंग प्रशासनाने अशी कोणतीही मारहाण झाली नसल्याची भूमिका मांडली असताना सुरेश धस यांनी मात्र आपल्याकडे आलेल्या माहितीनुसार 2 गटामध्ये तुरुंगात राडा झाल्याचा दावा केलाय। पाहूयात। मी बोललो हे खरं आहे की हे जे आहे आका विरुद्ध बबन गीते या ज्या 2 टोळ्या आहेत परळीमधल्या, जे एकमेकाला संपविण्याची भाषा वापरणारे आहेत, या 2 टोळ्यामध्ये वाद झाल्याचं मला त्या ठिकाणी कळालंय। आता प्रशासन सांगताना इतरांची नावं सांगतायत, परंतु इतरांचे नावं नाही। हे जो वाद झालेला आहे तो हा मुख्य 2 टोळ्यामध्ये, कारण या 2 टोळ्याचं वैशिष्ट्य तुम्हाला माहिती आहे। एक जण चप्पल घालीत नव्हते आणि दुसरे जे आहेत टोळीचे मालक त्यांनी दाढी ठेवलेली आहे। यांना संपल्याशिवाय मला दाढी काढायची नाही आणि यांनी चप्पल घालायची नाही। या 2 टोळ्यामधला हा वाद झालेला आहे। ते काही मारामारी फार मोठी झालेली नाही, थापडथोपडीची झाली। नंतर काहीतरी कर्मचारी वगैरे गेले आणि पण धावाधावी मात्र सगळ्यांचीच एकामेकावरती झालती आणि थापडथोपड सुद्धा दोन्ही गटाची त्या ठिकाणी झालेली आहे। आणि त्याच्यामध्ये एक महादेव गीते कोण आरोपी आहे, बापू आंधळे। आता मी काय त्याचं समर्थन करणार नाही। बापू आंधळेचं बिचाराचं सुद्धा हत्या व्हायला नको होती। अतिशय तरुण सरपंच होता तो। आणि हा जो आहे महादेव गीते आरोपी, मला वाटतं त्यांनी फेसबुक व्हॉट्सअप पोस्ट टाकल्या होत्या की मला कशा पद्धतीने गुंतविण्यात आलंय, मी या गुन्ह्यामध्ये नाही। आणि नंतर तो हजर झालाय का अटक झालाय हे बी मला माहित नाही, परंतु आतमध्ये गेल्याच्या नंतर हे हाणामाऱ्या आज झालेल्या आहे। बीडच्या जेलमध्ये काही बी होऊ शकतं ना। बीडच्या जेलमध्ये माझी तर माहिती अशी आहे की या आकांना स्वतंत्र जेवण सुद्धा पुरवठा होतोय, इथपर्यंत माहिती माझ्याकडे आलेली आहे। आणि एक स्पेशल कोणता तरी फोन आहे ज्याच्यावरून आकांचा डायरेक्ट कनेक्शन कोणत्या तरी परळीतल्या एका फोनशी होतं, इथपर्यंत माहिती माझ्याकडे आलेली आहे। मात्र सुरुवातीला व्हीआयपी ट्रीटमेंटचं समोर आलं, आता वाद समोर येतोय, जिल्हा प्रशासनाची वचक नाही। याच्यावरती मला असं वाटतं एसपींनी सुद्धा वचक ठेवायला होता, कारण हवा होता। एसपी हे इथं स्वतः ह्यालाच असतात हेडक्वार्टरला असताना सुद्धा एसपींनी हे व्हीआयपी ट्रीटमेंट झाल्या, मग त्या व्हीआयपी ट्रीटमेंटला व्हिडिओ पाहायचे, पेपरला आल्याच्या नंतर ह्याला सस्पेंड करा त्याला सस्पेंड करा। याच्याऐवजी अगोदर एसपींनी काय त्याची व्हिजिट का नाही केली? जेलमध्ये हाणामाऱ्यापर्यंत गेलं। एखाद्या वेळेस आता बाहेर मर्डर करून थकले ते आत जाऊन मर्डर करणार नाहीत, हे कशावरून? आतमध्ये मर्डर का? आणि एकूण सगळं मिळून स्टाफ किती आहे जेलचा? 45 लोकांचा अधिकाऱ्यासह। काही जागा रिक्त आहेत, मग एसपींनी त्या का कळवल्या नाही? आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या समाज साधना न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।